सो 2012 मध्ये हे आंदोलन सुरू झालं. तर तेव्हा काही जे पर्यावरणवादी होते ते आम्ही सगळे एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करत होतो, डिस्कस करत होतो. बीएमसी बरोबर पण बोलत होतो की काय निश्चित झालं पाहिजे, हे जंगल कसं वाचलं पाहिजे. कारण स्प्राउट्स आमची जी संस्था आहे ते आम्ही गेले 1986 पासून त्याचं पूर्ण बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन करतोय. मेट्रो जे सिप्स पासून ते गुलाबापर्यंत होतं, त्याच्यात अचानक आरेचं एक स्टेशन आणि यार्ड असं ऍड केलं जातं. तर जेव्हा कधी असं स्टेशन येतं तेव्हा कमीत कमी 50,000 ते लाखभर लोक तिथे येतील. पण स्टेशन जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता तेव्हा भरपूर तिकडे लोकवस्ती येणार, ह्याची आम्हाला तेव्हापासून शंका यायला लागली. जो प्लेस बनवला गेला होता आनंद तिथे बिबटे राहत होते, त्यांचा वावर होता त्याच्यामध्ये. आणि आरेची जंगलाची लढाई जे 2011 पासून चालू आहे ती अजूनपर्यंत चालू आहे. लास्ट संडेला 170 संडे फॉर सेव्ह आरे झालेला आहे. पण आयसीटी म्हणतो त्याच्यामध्ये एक असा फॉरेस्ट आहे जे विच वी कॉल एज द लंग्स ऑफ मुंबई. आपण म्हटलं की माझी 4 बोटं कापली, एक फुफ्फुस काढून घेतलं आणि डोळे माझे काढून घेतले, अर्थात तुझा विकास झालाय का? कारण तुला मी एक फास्ट म्हणजे वेगाने चालणारी गाडी दिलेली आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट असणं फार गरजेचं आहे. इट शुड नॉट बी एट द कॉस्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. तुम्ही एन्व्हायरमेंटला नाश करून कुठलंही डेव्हलपमेंट करणं ह्याला डेव्हलपमेंट म्हणतच नाही. डेव्हलपमेंट नको मागा, तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मागा. राज्यात सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसातच होणार आहेत. मात्र बीएमसी निवडणूक 2025 मध्ये रस्ते, पाणी, कचरा व्यवस्थापन यापुरतेच प्रश्न न विचारता मतदार राज्यात थेट सवाल करणार आहे की आरे बचाव बाबत तुमची भूमिका काय आहे म्हणून. आज आपल्यासोबत आरे बचाव आंदोलनातील काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं आपण थेट जाणून घेणार आहोत की आरे बचाव आंदोलन नक्की काय होतं आणि कशी भूमिका राहिलेली आहे. सर आणि मॅम नमस्कार. नमस्ते. बरं, मला सांगा की आरे बचाव आंदोलन जे होतं ते केव्हा आणि का सुरू झालं? सो 2012 मध्ये हे आंदोलन सुरू झालं आणि तेव्हा जनरल चर्चा होती की काहीतरी आरेमध्ये होणार आहे, तिकडे काहीतरी येतं, यार्ड आहे, असं आहे. काही दुसरे प्रोजेक्ट होते तिकडे, कचराचं नियंत्रण करण्यासाठी तिकडे प्लॅन्स होते, SRA चं काही तिकडे स्कीम्स होत्या, किंवा तिकडे एक मोठा मेट्रो भवन तरी येणारच बहुतेक आहे, अजूनही त्याचं चर्चा चालूच आहे. आणि एक म्हणजे कार रेसिंग साठी ट्रॅक वगैरे असे खूप प्रकल्प तिकडे वेगवेगळे दरवेळेला फ्लोट होत होते. तर तेव्हा काही जे पर्यावरणवादी होते ते आम्ही सगळे एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करत होतो, डिस्कस करत होतो. बीएमसी बरोबर पण बोलत होतो की काय निश्चित झालं पाहिजे, हे जंगल कसं वाचलं पाहिजे. कारण स्प्राउट्स आमची जी संस्था आहे ते आम्ही गेले 1986 पासून त्याचं पूर्ण बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन करतोय. तिथली जैविक विविधता जी आहे, झाडं, फुलं, पक्षी, प्राणी, कीटक, सगळ्यांचं आम्ही डॉक्युमेंटेशन करतो. तर त्यामुळे आमची बारीक नजर होती. आणि मग ऋषी अग्रवाल होते किंवा म्हणजे खूप वेगवेगळे कार्यकर्ते एकत्र आले होते आणि आम्ही सगळं बघत होतो. आणि तेव्हा लक्षात आलं की जो प्लॅन आहे मेट्रो जे सिप्स पासून ते गुलाबापर्यंत होतं, त्याच्यात अचानक आरेचं एक स्टेशन आणि यार्ड असं ऍड केलं जातं. तर जेव्हा कधी असं स्टेशन येतं तेव्हा कमीत कमी 50,000 ते लाखभर लोक तिथे येतील. कारण स्टेशन तुम्ही यार्ड एखाद वेळी बनवाल, पण स्टेशन जेव्हा तुम्ही इंट्रोड्यूस करता तेव्हा भरपूर तिकडे लोकवस्ती येणार, ह्याची आम्हाला तेव्हापासून शंका यायला लागली आणि भीती वाटायला लागली. त्याच्या 10 वर्ष आधी आरेचा जो रस्ता होता, जो प्रायव्हेट रस्ता होता, त्याला बीएमसीने घेतला. तर हे जे सगळे बदल व्हायला लागले तेव्हा आमचं लक्षात आलं की काहीतरी इकडे एक त्यांना सोनं घडलेलं आहे की त्याच्यासाठी ते पाठी लागलेले आहेत. म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन त्याच्यावरती लक्ष द्यायला लागलो. आणि हा जेव्हा प्लॅन आम्हाला कळला की यार्ड इकडे येणार आहे मेट्रोचं, तर तेव्हा मग आमची जास्त चिंता वाढली. कारण एवढी जैविक विविधता, एवढे बिबटे, एवढे सगळे प्राणी असताना, अजगर, मासे आणि कासवा वगैरे, तर तेव्हा इथे का हा यार्ड बनवला जात आहे. आणि ते बिबटे त्या यार्ड जो प्लेस बनवला गेला होता आनंद तिथे बिबटे राहत होते, त्यांचा वावर होता त्याच्यामध्ये. सो यार्ड शेड तिथे बनवणं हा फारच थिंकेबल होता. आणि त्यांचंच घर आपण त्यांच्याच घरामध्ये जातो आणि आपण एवढे झाडं तोडतो आणि त्यांचा तो घर काढून घेतो आहे, असंच होतं ना ते. बरोबर आहे. आणि मग ते आपल्याकडे येणारच, आपल्या घरामध्ये येणार. बरोबर. त्यांचं जर घर आपण तोडणार तर ते आपल्या घरामध्ये येणार. सर मला सांगा की मॅम की लोकांनी कसा सहभाग घेतला होता याच्यामध्ये, या आंदोलनामध्ये? जेव्हा आंदोलन चालू झाले तर सर्व टाईपचे लोक, म्हणजे असेच नाहीये, पण युथ होते, सिनियर सिटीजन्स होते, मिडल एज पीपल होते, सर्वांनीच, म्हणजे शिकलेले लोक होते, आदिवासी समाज होता, सर्व जे मूळ निवासी आपण म्हणतो आरेचे जे जंगलाचे आहेत, त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि आरेची जंगलाची लढाई जे 2011 पासून चालू आहे ती अजूनपर्यंत चालू आहे. लास्ट संडेला 170 संडे फॉर सेव्ह आरे झालेला आहे. म्हणजे किती मोठा हा मुवमेंट आहे, सगळ्यात देशाचा मोठा मुवमेंट मानला जातो जो आहे आपला आरे मुवमेंट. पण ते पण कशासाठी? अर्बन फॉरेस्टची लढाई आहे ती. कारण अर्बन जे अर्बन आपण आयसीटी म्हणतो त्याच्यामध्ये एक असा फॉरेस्ट आहे जे विच वी कॉल एज द लंग्स ऑफ मुंबई.
बरोबर. You know, फुफ्फुस, मुंबईचं हा, फुफ्फुस आपण जे म्हणू शकतो. आपल्या जे आपण म्हणतो एन्व्हायरमेंटला, हा. जे आपण म्हणतो एअरला, तो ओव्हरऑल बॅलन्स करतो. आणि आज तुम्ही पाहत आहात की टॉक्सिसिटी काय आहे, तो लेवल इज क्रॉस 200. म्हणजे हा जो टॉक्सिसिटी एवढा सिव्हिअर झालाय, पीपल आर सफरिंग फ्रॉम लॉट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन. आताच मी आनंद वर बोलत होते, तर ही सेट की आताच तो जाणार आहे बघायला की हाऊ ड्रास्टिक इट वॉज हॅव्हिंग एन इम्पॅक्ट ऑन माणसांवर तो इम्पॅक्ट झालेला आहे. बरं. मला सांगा की विकास हा होणं गरजेचं आहे. कोणत्याही शहराचा विकास तर हवा आहे. पण तो शहराचा विकास होत असताना त्या पर्यावरणाला जी हानी पोचते त्याचं काय? तर आपण जर शहराला आपल्या शरीरासारखं मानलं, हम्म. तर आपण जेव्हा म्हणतो की माझं शरीर किंवा चा विकास झाला पाहिजे, हम्म. म्हणजे त्याचे अवयव कापून टाकणं नाही. हम्म. हम्म. त्याचा विकास होणं म्हणजे ते अवयव नीट ठेवणं आणि त्याला अजून सुदृढ बनवणं. बरोबर. त्यामुळे जर त्याचं जंगल, त्याच्या नद्या, हम्म. त्याचे डोंगर हम्म. हे कापले जात असतील, तर तो विकास धरला नाही नाहीच जात, धरणार तर तो. तो भकास आहे. बरोबर. त्याच्यातनं तो कितीही भकासच आहे. त्याच्यानंतर कितीही आपण वेगवान जरी आपल्या गाड्या जात असल्या, तरी आपण म्हणजे विनाशाकडे त्याच्याने चाललो आहोत. हम्म. हम्म. तर अशा प्रकारचा विकास झाला पाहिजे की जेणेकरून तिथले जसे मूलवासी आहेत हम्म. ते तर राहू शकतील, स्थलांतर करीत असलेली लोक सुद्धा जगात म्हणजे भारताचं पूर्ण ते अर्थव्यवस्था चालवतात. हम्म. तर त्यामुळे ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. हम्म. आणि अर्थव्यवस्था चालणं ही महत्वाची आहे. पण आपण म्हटलं की माझी 4 बोटं कापली, एक फुफ्फुस काढून घेतलं आणि डोळे माझे काढून घेतले, आता तुझा विकास झालाय का? कारण तुला मी एक फास्ट म्हणजे वेगाने चालणारी गाडी दिलेली आहे, किंवा मी तुला असं बाहेरनं काहीतरी फुफ्फुसाचं मशीन लावून दिलेलं आहे, त्याला आपण त्याला विकास विकास म्हणू शकत नाही. तर त्यामुळे विकासाची जी आपली म्हणजे आपण जी एक संकल्पना केली आहे ती बदलण्याची आवश्यकता आहे. की कशाला विकास म्हणतो, मूलभूत विकास काय आहे की जो लांबपर्यंत शहरातल्या लोकांना चांगलं जीवन देऊ शकेल. हम्म. हम्म. आपण म्हणतो की मेट्रो सगळ्या झाल्यानंतर वेगवान होईल, पण ते महागाचं कॉमन माणसासाठी, आम जनतेसाठी ते काही कामाचं नाही. ते फार लोनवर घेतलेलं एकतर आहे हम्म. आणि त्याची जी किंमत लोक भरतायत तर ती पण जास्त आहे. भरपूर ऑल्टरनेटिव्ह म्हणजे BST ला स्ट्रॉंग करणं किंवा आपल्या रेल्वेजवरती काम करणं, डबल डेकर करणं, अशा मी भरपूर सोय उपाय दिलेले आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामुळे पर्यावरणाचं शहरातली झाडं कमी करणं, मॅनग्रोव्ह कापणं, नद्यांना मॅनग्रोव्हचा एक मुद्दा आहे. नद्यांना नद्यांना हो. तुम्ही प्रदूषण करणं, तर ह्या गोष्टी करून आपण जर विकास केला तर त्याला विकास मानला जातो. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट असणं फार गरजेचं आहे. इट शुड नॉट बी एट द कॉस्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. तुम्ही एन्व्हायरमेंटला नाश करून कुठलंही डेव्हलपमेंट करणं ह्याला डेव्हलपमेंट म्हणत नाही. म्हणतच नाहीये कारण तो डेव्हलपमेंट होऊ शकतच नाहीये. हम्म. कारण ऍट दी एंड जेव्हा आपण कुठल्याही एन्व्हायरमेंटला जेव्हा आपण नाश करतो त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडतो ह्युमनवर, आणि ह्युमन म्हणजे ह्युमन प्रोडक्टिव्हिटीवर पडतं, आणि मग ते प्रोडक्टिव्हिटी विल अफेक्ट द GDP. तर मेन सगळ्यांचं लक्ष कशाला असलं पाहिजे की ह्युमन हेल्थला आपण कसं स्ट्रॉंग बनवू शकतो, बट किपिंग इन माइंड अँड फोकसिंग ऑन दी एन्व्हायरमेंट हा टॉप प्रायोरिटी असला पाहिजे. आताच्या काळामध्ये एन्व्हायरमेंट विदेशामध्ये पण टॉप प्रायोरिटी दिला जातो, मग आपल्या देशातही हा टॉप प्रायोरिटी असला पाहिजे. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये तो असायलाच पाहिजे. आणि मी तर म्हणते सोल्युशन्स आहेत ना, जंगल आता पॉप्युलेशन तर वाढत जाणार आहे. ओके, मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट कार सेंट्रिक कसले असले पाहिजे. बरं, अजून एक मुद्दा ह्याच्यामध्येच की आता तुम्ही म्हणालात की पॉप्युलेशन तर वाढत जाईल, आरे मध्ये जे जंगल आहे त्याचा जर नाश झाला तर प्रदूषणाची समस्या किती वाढेल? हा बरोबर आहे. असं तुम्ही बरोबर बघितलं की तुम्ही तिकडे जर गेला तर त्याचं टेम्परेचर किती वेगळं असतो. म्हणजे यू गो टू अँड सी इन द नॉर्मल सिटी आणि तुम्ही तिथे आतमध्ये एंटर करा, तुम्हाला अक्षरशः फरक कळणार आहे. आणि ह्याला सोल्युशन आम्ही दिलेलं आहे गव्हर्नमेंटला. आम्ही डोंट मेक, तुम्ही किती हायवे बनवणार आहे, किती तुम्ही कोस्टल प्रोजेक्ट बनवणार आहे, इट इज नॉट टू एंड. सोल्युशन दिलं बघा, आम्ही सोल्युशन पण मिळालंय की फ्लेक्सिबल आवर फॉर वर्किंग पीपल. तुम्ही एक टाइम आता 9 to 5 च्या स्लॉट मध्ये माणसं जातात, तर ते ट्रेनवर भार येणार आहे, मग ते रोड्सवर भार येणार आहे. त्यापेक्षा तुम्ही फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स लोकांना ठेवा. यु नो, जेव्हा तुम्ही करतात ओव्हरपासेस बनवा. वाय डू यू वॉन्ट टू डिस्ट्रक्ट दी एन्व्हायरमेंट ऑर दी फॉरेस्ट ऑर दी मँग्रोव्ह. आता तुम्ही बघितलंय सी लिंक चाललंय फ्रॉम वर्ली अँड इट इज गोइंग टू एंड अप एट विरार. त्याच्याच पॅरल यू आर डिस्ट्रक्टिंग मँग्रोव्स, आणि तुम्ही तिथे कोस्टल रोड प्रोजेक्ट बनवतात, आणि इट इज गोइंग थ्रू द मँग्रोव्स अँड कटिंग डाऊन 45,000 मँग्रोव्स आउट ऑफ 60,000. मग ते नुसतं मँग्रोव्स नाही, आय एम सॉरी टू से दॅट, आम्ही जेव्हा कांदिवलीच्या टर्जन पॉइंटला गेला त्या मँग्रोव्स इतकं सुंदर आहे की त्याच्यामध्ये इट इज अ हॅबिटॉट ऑफ डिफरंट इकोसिस्टम. त्याचा वेगळाच आहे, मँग्रोव्ह इकोसिस्टम हा वेगळाच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्षी, प्राणी त्याच्यामध्ये they stay over there, decide करतात, ते ना डिस्ट्रक्ट करून, विच इज द बॅरियर बिटवीन द सी अँड दी सिव्हिल सोसायटी टॉकिंग अबाउट द अर्बन. त्या सिटीला तुम्ही किती मोठा
धोका आहे. धोका आहे तो. यू विल हॅव सुनामीज, यू विल हॅव वॉटर वेव्स कमिंग ऑन यू. तो एक बॅरियर आहे, तो प्रोटेक्शन आहे. तो गेला तर किती मोठा धोका होऊ शकतो हे लोकांना समजलं पाहिजे. मी तर नेहमीच म्हणते, आता सगळ्या मुंबईकरांना ही विनंती आहे की तुम्ही डेव्हलपमेंट नको मागा, तुम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन मागा. जेव्हा आपण एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मागणार तेव्हा पॉलिटिकल पार्टी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या पाठीमागे लागणार. म्हणजे की एन्व्हायरमेंट आपल्याला प्रोटेक्शन हवंय, त्याच्यासोबतच आपल्याला विकास तर हवाय. विकास हवा, हा, पण विकास नॉट एट द कॉस्ट. लाईक विकास करायला पण एक पण त्याच्यामध्ये पर्यावरणाचा नाश अर्बन नको. प्लॅनिंग असायला लागतं. अर्बन प्लॅनिंग असं नसतो की तुम्ही जे काही झाडं उरले सुरले सगळ्यांना कापा. अरे मुंबई त्याच्यासाठी तर स्थिर आहे. तुम्ही येता जाता सगळ्या झाडांना कापता, मग झाडं गेले, मग मँग्रोव्ह गेला, मग काय उरलं काय? बरोबर. सर एक सांगा अजून की कायदेशीर मार्गाने जो लढा दिला होता तुम्ही, त्याचा किती उपयोग झाला? पहिली तर गोष्ट, हा जागतिक लढा मानला जाऊ शकतो. फक्त मुंबईत झाला बरोबर. तर त्याच्याने मुंबईकरांचा लढा असा एकट्याचा हम्म. नव्हता. ह्याच्यामध्ये कॅनडामधनं, अमेरिकेमधनं, ऑस्ट्रेलियामधनं, सिंगापूरमधनं, पूर्ण जगातनं लोकांनी हम्म. त्यांच्या गव्हर्नमेंटच्या किंवा तिथल्या एम्बसीच्या समोर जाऊन सेव्ह आर्वे असे पोस्टर्स लावलेले आहेत जगामध्ये. आणि कॉन्फरन्सेस मध्ये, वेगवेगळ्या कॉप्स मध्ये ह्याचं दखल घेतली गेली लोकांना, की असा शहरातल्या लोकांनी, म्हणजे लाखभर लोक, अगदी लहान मुलांपासून जसे म्हणाले की फिल्म ऍक्टर्स वगैरे पण आले होते, पण त्या व्यतिरिक्त आर्टिस्ट आले होते, स्टुडंट्स आले होते, अगदी सायकलिस्ट, कुत्रे मांजरी घेऊन सुद्धा त्यांची अशी सगळ्या क्षेत्रातील लोकांनी, अगदी म्हणजे आदिवासी आणि रस्त्यावरती पण राहणाऱ्या लोकांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत सगळ्यांनी, आणि आधी कल्याण डोंबिवलीपासून पण लोक आलेली होती आरे वाचवायला. म्हणजे हा केवढा किती मोठा लढा मोठा होता. लढा. आणि शहरातनं सुरू केलेल्या समजदार नागरिकांचा हा लढा होता, की ते त्यांच्या डेमोक्रेसीमध्ये ते इन्व्हॉल्व्ह होत आहेत, की आमचं कसं शहर असलं पाहिजे, आमचा कसा देश असला पाहिजे, ह्याच्यात त्यांचा सहभाग होण्याचा हा प्रयत्न होता. तर त्याच्यामध्ये एक जे झालं, कोर्टामध्ये लढाई कशी असते ना, की जी जमिनीवर चालते आणि कोर्टात चालते, ही दोन्ही एकत्र झाली पाहिजे. कोर्ट हे लोकशाहीमध्ये लोकांचा विचार घेऊन चालतं. आणि कोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या जजनी नंदराज जोगांनी विचारलं की असं का इतकी घाई केली जात आहे विचार करण्यामध्ये. जर ते यार्ड तिथे बनलं तरी सुद्धा लोकशाहीचा हा विक्ट्री असेल, आणि जर ते यार्ड नाही बनलं तरी ही लोकांची जीत आहे, विजय आहे. तर असं जे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला, आणि आम्ही 8-9 ऑल्टरनेटिव्ह दिले होते त्याला, वेगवेगळ्या जागेमध्ये, बीकेसी मध्ये होऊ शकतं, त्याच्यानंतर आता मेट्रो 6 जिकडे बनतं, ऑप्शन्स दिले होते. तर ते ऑप्शन्स का विचार, आणि 80 करोड रुपये खर्च गेले होते अपेरेंटली दुसरे ऑल्टरनेटिव्ह प्लॅन करण्यासाठी. डबल डेकर यार्ड केरळामध्ये आहे, दुसऱ्या जागेमध्ये आहे. तर तशा प्रकारच्या आम्ही त्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या होत्या, म्हणजे ऑप्शन्स दिले होते. पण ऑप्शन्स न घेता आरेचंच करण्याचं जे अट्टहास होता, त्याच्यामध्ये काहीतरी पाठी प्लॅन. आणि आपल्याला दिसतं आहे की जसं पवईच्या लेकच्या बाजूला छोटासा सायकलिंग ट्रॅक म्हणून करत होते, तर तिकडे बिल्डिंग, आपण डीपी जेव्हा वाचू तर डीपी मध्ये क्लिअरली तिथे बिल्डिंग येणार आहे, तो 9 मीटरचा रस्ता होणार आहे. तर हे आपण परत कसं आहे की जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कधी कधी हे पुढच्या 20 वर्षामध्ये 15 वर्षामधले जे प्लॅन्स येत आहेत, तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन्स मध्ये ह्या गोष्टी ऑलरेडी घालून गेल्या आहेत. तर त्याला जर सिटिझन्सनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांनी वाचन लेखन केलं नाही त्याच्याबद्दल, तर त्यांना मग जे काही सांगितलं जाईल ते विश्वास ठेवतील. बरोबर. त्यामुळे लोकांनी पहिलं स्वतः अभ्यास करा, स्वतः काय बदल होतोय आपल्या. आता साध्या सगळ्यांच्या फोनवरती AQI इंडेक्स येतो, सगळ्यांच्या फोनमध्ये आता नॉईज मीटर्स आहेत, सगळ्यांच्या फोनमध्ये आता टेम्परेचर मीटर्स आहेत. तुम्ही तुमच्या एरियामधला डेटा कलेक्ट करा आणि बघा किती आवाज आहे, बघा किती वायू प्रदूषण आहे रोजच्या ह्याच्यावरती, बघा तुमचं तापमान किती, आणि मग आरेमधलं तापमान तुम्हाला तिथे पण बसून आरे टाकून आता काय आरेमध्ये तापमान आहे, म्हणजे 5 डिग्री 7 डिग्री का तिकडे गारवा आहे, तिकडे काही एसीज लागत किंवा पंखे लागलेले नाहीये. तिथलं जे जंगल आहे, तिथल्या ज्या नद्या आहेत, तिकडनं ओशिवारा नदी जाते, बाजूने ह्याची मिठी नदी जाते, तर ते सगळे डोंगराबद्दल जंगल आणि आदिवासी लोकांनी जे उगवले तिकडे भाज्या आहेत, जंगल, झाडं आहेत, तर त्याचं महत्व शहराला कळेल. जरी ते अगदी साऊथ बॉम्बे पर्यंत जरी असले तरी त्याचा सगळं पूर्ण स्वच्छता करण्यामध्ये वायू तो लफ्ज आहे. आता तुम्ही म्हणालात की तिथे आदिवासी पाडी सुद्धा आहेत, तर तिथे त्यांच्या जीवनमानावरती सुद्धा याचा सगळा परिणाम. त्यांना सगळ्यांना नोटिसेस आलेल्या आहेत, कित्येक घरांच्या वरती नोटिसेस लावले गेले आहेत. आता कसं होतं की कागद त्यांच्याकडे जर ओनरशिप पेपर्स नसले, आता कित्येक यंग लोक आहेत तर त्यांनी शिक्षण करून ते पुढे नोकऱ्या वगैरे BMC मध्ये, PWD मध्ये किंवा बाकी ब्लू कॉलर व्हाईट कॉलर जॉब्स मध्ये त्यांना जॉब्स मिळतात. पण त्यांचं तरी मूळ निवासी असल्यामुळे शेती करणं, भाजी उगवणं, अजूनही आपली अधिक जी मुंबईतली आसपासची सबर्ब्स मधली जी भाजी आहे ती तिकडनं येते. आणि रानभाज्या जे म्हणतात लोक, कुरडू आहे, टाकळा आहे, ते सगळं तिकडनं मिळतं. तर हे आपल्याला
आपण कार्बन फुटप्रिंटची गोष्ट म्हणतो ना, तर लांबनं कुठनं तरी कोल्हापूरवरनं, साताऱ्यावरनं, या सांगलीवरनं त्याच्यापेक्षा इथून हे येते. इथल्या इथे तुम्ही ताजी भाजी आणि ऑर्गॅनिक उगवलेली भाजी आहे. तर हा पण एक त्याला आपण बॅलन्स इकॉनॉमिक हे पण ह्याला जीडीपीचा हा भाग आहे. जरी ही मोठी जीडीपीचा इंडस्ट्रियल जीडीपी मधलं पण नसलं आहेच. तरी हे आपलं अन्न म्हणजे फूड बास्केट ज्याला आपण म्हणतो ते आपलं हे अन्न क्षेत्र आहे. तर त्यामुळे ते वाचवून ठेवणं आणि मग त्यांना जर तुम्ही कोविडमध्ये आम्ही बघितलं की जेव्हा लोकांचा रोजगार जातो तेव्हा ते जंगलतोड करायला लागतील, ते शिकार करायला लागतील, ते बाकीचे काहीतरी लाकूड फाटा जाळायला लागतील. पण नाहीतर ते पर्यावरण वाचवण्याच्या पाठी काम करतात. म्हणजे जे त्या लोकांना जे कळते ते या लोकांना कळत नाहीये असं म्हणू शकतो. आपण कळवून त्यांना म्हणजे आणि भाग पडत नाही हे अजूनही समजण्यासाठी. कुठे ना कुठे आरे सेव्ह नाहीये, कुठे ना काही एन्क्रोचमेंट चालूच आहे. म्हणजे तुम्ही बघितलं की आता युनिट 9 मध्ये बसचे जे पार्किंग केले जातात, युनिट 20 मध्ये आर्किओलॉजिकल साईट आहे. आरे नुसतं आरेविल कॉलनी नाही, आरे याच्यामध्ये आर्किओलॉजिकल साईट्स पण आहेत. 1300 शतकातले हा, तिथे सगळे तिथेच- आर्किओलॉजिकल डिक्ट्स आहेत. मग राजा भीमदेवच्या हा, वगैरे तिकडे त्या सगळ्या- काळच्या म्हणजे चामुंडे गॉडेसचं पण एक तिथे शिल्पकार इट्स सच मग त्याचा पण आपण नाश करतोय ना असं बरोबर आहे. तिथे तुम्ही कॉन्क्रिटायझेशन त्याच्या बाजूला इनफॅक्ट करतात ते म्हणजे सगळे आपले- काढून ऑफिसमध्ये बंद करून ठेवले सो दॅट आर्किओलॉजिकल सर्वे त्या मरोळचं जे पोलीस शिवशाबा. स्टेशन आहे त्याच्या तिकडे बाजूला तिकडे ते ठेवलं. सापडले आहेत सगळ्या गोष्टी. आणि इतके आणि यू मस्ट सी म्हणजे ते इतकं आर्किओलॉजिकल साईट इतकं व्हॅल्युएबल आहे की म्हणजे पीपल कॅन कम अँड डू अ लॉट ऑफ आणि मुंबई युनिव्हर्सिटी त्याच्यावरती रिसर्च हा. करून त्याच्यावर पब्लिश केलेली पुस्तकं Yes, आहेत आहे. त्याच्यावरती. बरं मला एक आणि सांगा की- दुसरं आपण म्हणतो मॅडम की आपण म्हणतो की कंपल्सरी आपण झाडं लावले, रिप्लांटिंग केले वगैरे. ठीक आहे, पण तुम्ही बघितलं आता बीएमसीने रिप्लांटेशन केलेलं आहे व्हेरी क्लोज टू. बरं हा याच मुद्दा की हा. आता निवडणुका येत आहेत तर बीएमसी कडनं तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत की नाही, आरीच्या संदर्भात तुम्हाला- आणि त्यांनी काही काम केलं असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला मी सांगते बीएमसीने रिप्लांट केलेत, आनंद तू नक्की जाऊन पहा. आणि मी सांगते मुंबईकरांनी जाऊन पण पाहिलं तर जे आपले मेट्रो कार्ड शेड आहे हा. त्याच्या समोर म्हणजे व्हेरी ऍडजस्ट म्हणजे ऑपोजिट साईडला बघा तिथे रिप्लांटेशन केलंय. तुम्ही विचार करा कुठले झाडे प्लांट केले असणार. हम्म. बिटल नटची. तिथे नेटिव्ह झाड जे आहे इंडिजिनस प्लांटिंग झालं पाहिजे. सुपारी. ते इंडिजिनस प्लांटिंगचं तुम्ही झाडं तिथे लावत नाही. ते झाडं त्या जे तुम्ही त्याला इंट्रोड्यूस केले ते BMC ने केलंय. हा हे तुम्ही इंट्रोड्यूस केले हा. ते जे बिटलनटचे झाडं ते जे इंडिजिनस झाड आहेत त्यांना किती नुकसान करू शकतात. की माणसाला थोडं तर समजलं पाहिजे की आपण आरेच्या जंगलामध्ये आहोत तर आपल्याला नेटिव्ह प्लांट्स काढायला म्हणजे इट्स व्हेरी इंडिजिनस टू दॅट पर्टिक्युलर फॉरेस्ट ओनली. आणि तुम्ही काही लावतात बिना विचाराने. आणि कितीतरी झाडं असेच एका ठिकाणी प्लांटेशन केले त्याच्यात अक्षरशः मेलेले आहेत. रिस्टोरेशन करणं ह्याला माहिती आहे की किती त्याच्यात कष्ट आहे. ऍक्च्युली मेट्रो 1 जेव्हा बनलं म्हणजे हो तेव्हा 1700 झाडं कापली गेली आणि 2700 ना किती नाही मेट्रो 1चं म्हणजे चं. जे हा, वर्सोवा हा, हा, घाटकोपरचं हा. झालं तेव्हा 1700 झाडं त्यातली कापली गेली, 900 झाडं रिप्लांट केली गेली. तर त्याचं रिप्लांटेशन झालं आरेमध्ये. हा, आता त्याच जागेमध्ये तुम्ही दुसरं एक शार्ड करता, मग हम्म. तिथनं काढून गेले. कोर्टामध्ये आम्ही विचारला आरटीआय टाकून की ती 1700 झाडांची जी प्लांटेशन केलेलं आहे पहिलं ते रिप्लांट केले ती दाखवा कुठे आणि किती जिवंत आहेत. ते म्हणजे तिकडनं ऍक्च्युली आम्ही शिफ्ट केली कांदिवलीला ठाकूर विलेजच्या इकडे. हा आणि मग जी नवीन कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन केली ती कुठे त्याचा काही हिशोब नाही. म्हणजे होतं कसं की एका भागाचं दुसऱ्या भागात म्हणजे दुसरीकडे केलं, आता तिकडेकडे दुसरा प्रकल्प आलाय मग तिकडनं परत तिकडनं पण लोकांनी कसा हिशोब ठेवावा ह्याला जिओ टॅग झाल्या पाहिजेत ह्या गोष्टी. तुम्हाला एका क्लिक वरती आजकाल आपण आयटीचा बाकी तुम्ही काय करता तुम्ही ट्रान्सपरन्सी पाहिजे की तुम्ही झाडं किती लावले ते किती जगलं केलेले आहेत. इथली 45,000 झाडं कापली तुम्ही त्याच्या 5 पट हरियाणामध्ये लावतात. मी कसं जाऊन मुंबईचं शहरवासी मी तिकडे जाऊन श्वास घेऊ का? पण तेच तर आहे ना की म्हणजे असं तुम्ही झालं की इकडनं- तुम्ही आजारी आहात आणि डॉक्टरला तुम्ही नेबरला पाठवताय. म्हणजे ते हा. मँगोजचे झाडं पण तुम्ही चंद्रपूर म्हणजे इतकं लांब तुम्ही कसं घेऊ शकतात मँगोजचे आणि झाडं. तिथे मायनिंगचा प्रकल्प का दिला जातो कारण इकडे परत जंगल बनवलं जातं. तर हे सगळं जे थोडं हा खोटारडेपणा होतोय ह्याच्यात थांबायला स्पष्टपणे. आणि शहरातल्या लोकांना म्हणजे जे सिटीजन्स आहेत हा. त्यांना हे समजलं पाहिजे कुठेतरी ना आपल्याला भुलवलं जाते. इकडे दाखल बघितलं की तिकडेच बघायला जातात, तिकडे बघितलं की हा. मग दिशाभूल केली दिशाभूल जाते. केली जाते लोकांची. तर ते आपल्याला नीट स्पष्ट केलं पाहिजे की हिशोब मला जसं आपण म्हणतो ना की 31 मार्चला बाकीच्या पैशाचा जसा हिशोब निधीचा हिशोब केला जातो हो. ही पण आपली निधी आहे. हे नॅचरल रिसोर्स आहे. हम्म. तर ही पण निधी ह्याचं झाडं किती होती किती वाचली गेली ती वाढली जशी लोकसंख्या वाढली तशी झाडं पण. आता आम्ही कालच क्वीन्स गार्डन 5 गार्डन मध्ये होतो तर तिथे जसं महेश्वरी उद्यानच्या मधनं मोठा ब्रिज केला. हम्म. केवढी महत्वाची जागा होती सोशलिस्ट मुवमेंटसाठी सगळ्या ऍक्टिव्हिस्ट लोकांसाठी बरोबर. भेटण्यासाठी. तर असे सगळे एक एक तुम्ही बघाल कुलाबाला मेट्रो 3ची जेव्हा मेट्रो गेली तेव्हा कुलाबा वुड्सचा जो एरिया होता तो गेला. प्रेस क्लबच्या पाठचं जे तिकडे जिकडे सगळे म्हणजे नर्मदा बचाव पासून सगळे तिकडे जे हे व्हायचे आझाद मैदानला तिकडे आता स्टेशन आलेलं आहे. तर असे सगळे ग्रीन एरियाज सचे सोशल एरियाज जे आहेत ते ते सगळे कट नष्ट झाले. होत जातात. बीएसटी बसेसच्या डेपोजचं तेच होतंय.
तिथे हिरवळ पण होती आणि एकतर डेपोज होते. आता ते डेपोज प्रायव्हेटाईज करून तिकडे मॉल्स येतात, तिकडे बिल्डिंग येतात. म्हणजे मुंबईमध्ये हिरवळ राहिलीच राहणार नाही, आहे. राहणारच गार्डन्स नाहीये. कमी होत आहेत, वाढली. ब्रिटिशांनी म्हणजे आपण ब्रिटिशांना कितीही चुकीचं म्हणत असलो तरी सुद्धा त्यांनी फोर्टची भिंत कापून तिकडे गार्डन बनवलं, हँगिंग गार्डन बनवलं की लोक संख्या वाढते तर लोकांना हिरवळ. आणि जर हिरवळ आणि ओपन एरियाज कमी झाले तर त्याच्यानी लोकांचं फ्रस्ट्रेशन, त्याच्यानी राग आणि हे वाढतं, त्याच्यानी क्रिमिनॅलिटी वाढते, म्हणजे की मानसिक आजार याला आजार पण होतात, आपण वाढतं. असं आपल्याला बोलू शकतो. शहरामध्ये जे दडपण येतं, हो. स्ट्रेस येतो, त्याच्यासाठी आपल्याला खुल्या जागा आणि ज्याला तिकीट नाही ऑक्सिजन, आहे, चांगला हा, ऑक्सिजन. आपली free मध्ये गार्डन्स सगळं, आणि या ते आपला हक्क प्लेसेस. आहे, मूलभूत अरे हक्क आहे. 24 तास 12 महिने कधी जाऊ शकता. आमच्या मित्रमैत्रिणी होते की जे प्रेग्नंट आहेत, त्या तिथे म्हणतात मी जाऊन बसायचे बेंचवरती, सकाळी 6 वाजता जाऊन बसले तरी मला मला इतकं इतकं छान छान वाटायचं. माझ्या वाटायचं. मुलाला जे काही हा. तिकडनं मिळतं आहे. आणि पूर्वी हा. काळी कुठे तिकीट होते गार्डनला, गार्डन मोफत होतं, सगळ्या लोकांना फ्री एंट्री आणि होती. आता म्हणजे तर आणि आता ते आता- बंद केले जातात आणि 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 आता गार्डन साठी पण तिकीट्स आहेत. आहेत. आणि आता प्रायव्हेटायझेशन आणि आता तर सोसायटीज मध्ये पण जागा ओव्हरऑल टेक ओव्हर केली जाते. काही मोकळा स्पेसेस नाहीये रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली. Same हो, thing. आता त्याच्या नावाखाली आता काही हे- झाडं तोडली मुलाला जातात. येणाऱ्या जनरेशनला खेळण्यासाठी जागा उरली नाहीये, त्यांना पैसे टाकून खेळायला लागायचं. आता बघ, कोस्टल रोडचं म्हणत होते मगाशी, तर त्याचं जे कॉम्पन्सेटरी म्हणतात की आम्ही कसं एक चांगला प्रकल्प करतो, बीएमसीच्या बद्दल तुम्ही विचारलेलं, तर 300 एकरचं जंगल बनवण्याचं, ते जंगल नाही, ते लँड ग्रॅब आहे. पब्लिक ओपन लँड आहे, ती ग्रॅब केली जात आहे आणि ती प्रायव्हेट पार्टीजना, रिलायन्सकडे किंवा दुसऱ्या पार्टीजकडे जात आहे. चालेल. बरं, एक शेवटचा प्रश्न आणि आपण इथे थांबूया की आता ज्या निवडणुका येणार आहेत, तर मतदार राजाने या सगळ्या गोष्टी पाहून ज्यांच्या हातामध्ये सत्ता देणार आहे त्या गोष्टी पाहाव्यात का? काय वाटतंय तुम्हाला? मी असं म्हणते की म्हणजे हा जो एन्व्हायरमेंटचा मुद्दा असतो किंवा आपण फॉरेस्ट सेव्हिंग म्हणतो किंवा मॅंग्रोव्ह, हा नेहमी अपॉलिटिकल असला पाहिजे. म्हणजे पॉलिटिकल जितके पण पार्टीज आहे किंवा इंडिपेंडेंट, आपण म्हणतो की इंडिपेंडेंट आता लोक उभे राहणार आहेत, त्यांचा पहिले प्रायोरिटी काय असलं पाहिजे, आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं, आपली कम्युनिटी अॅनिमल्स आहे आणि इन्क्लुडिंग द ह्युमन लाईफ आहे, म्हणजे सिव्हिक जे आपली ड्युटीज आहेत हे ओव्हरऑल टेक ओव्हर करणं. पण ह्याला अपॉलिटिकल मुद्दा बनवून सर्व पॉलिटिकल पार्टीला मी असं म्हणते की त्यांनी पुढे यावं आणि आपल्या सिटीमध्ये जे जंगल आहेत, मँग्रोव्ह आहेत, पर्यावरण आहे, तो एक मेजर मुद्दा घेऊन पुढे येऊन त्याच्यावर संरक्षण करावं. बरं सर, तुम्ही काय सांगा? माझं मत तुमच्यापेक्षा कम्प्लिटली अपोजिट आहे. हम्म. माझं म्हणणं की पर्यावरणवादी हा ए पॉलिटिकल असू शकत नाही, सिटीझन हा ए पॉलिटिकल असू शकतच नाही, आणि हा मुद्दा हा पॉलिटिकलच अजेंडा आहे. त्यामुळे लोकांनी ह्याला पॉलिटिकल अजेंडा बनवून ह्याच्याबद्दल विचार केला गेला पाहिजे. तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला काय ऑक्सिजनचे मास्क लावून जगायचं आहे का खुल्या हिरव्या वातावरणात जगायचं, हे तुम्ही ठरवायचं. त्याप्रमाणे आधीची हिस्ट्री बघा, काय तुम्हाला दिसतंय, कोणी चांगलं काम केलेलं आहे तुमच्या एरियामध्ये, कोणी झाडं लावली आहेत, कोणी बागा बनवल्या आहेत, कोणी कचऱ्याचं नीट विश्लेषण केलं आहे. तुम्हाला चालण्यासाठी सिनियर सिटीजन बसण्यासाठी बेंचेस आहेत का, चालण्यासाठी फुटपाथ आहेत का, तर हे तुमचा अजेंडा हा एन्व्हायरमेंटचा अजेंडा असला पाहिजे. तुमच्या घरामध्ये किती लोकांचं म्हणजे मेडिकल बिल काय वाढलं आहे हे तुम्ही स्वतः बघा आणि त्याप्रमाणे म्हणजे तुम्ही इन vote शॉर्ट करा. सगळ्यांचे मॅनिफेस्टोज बघा, मॅनिफेस्टो मध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे ते विचार करा आणि अकॉर्डिंगली तुम्ही वोटिंग करा. हो, आणि पर्यावरण हा एंटरटेनमेंट किंवा रिलॅक्सेशनचं नाहीये, पण हा मूलभूत एक तुमचा अधिकार आहे, तर त्याला पुढे ठेवा आणि फंडामेंटल मग ते राईट, इट्स युअर फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटीजन टू प्रोटेक्ट युअर एन्व्हायरमेंट. शहराचा विकास हा महत्वाचा आहे, पण विकास होत असताना तो शहरासाठी असावा, शहराच्या विरोधात नाही. पर्यावरणाचं संरक्षण होणं खूप गरजेचं आहे. तर सर, मॅडम, तुम्ही आलात, चर्चा केलीत, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.